आजकाल आपण युरिक ॲसिड वाढलं की घाबरतो किंवा शरीरामध्ये काय झालं, परंतु युरिक ॲसिड म्हणजे आपल्या रक्तामधील टाकाऊ पदार्थ किडनीच्या द्वारे लघवीच्या वाटे बाहेर पडतो। युरिक ॲसिड हे सर्वांनाच असतं, परंतु आपला खानपान, रहनसहन आणि आपल्या शरीरामध्ये आपल्याला अन्न पचलं काय, आपण जेवणावर जेवण करतो, जेवणाची वेळ झाली भूक नसते तरी आपण जेवण करतो, त्यामुळे युरिक ॲसिड वाढतं। किंवा जमिनीमध्ये जे पदार्थ तयार होतात, उदाहरणार्थ तुमचा बीट आहे, गाजर आहे, मुळा आहे, बटाटा आहे, हे जास्त सेवन केल्याने पण युरिक ॲसिड वाढतंय। मित्रांनो, हे अशा पद्धतीचे युरिक ॲसिड जर घरच्या घरी त्यावर आपल्याला उपाय करायचा असेल तर दुधी भोपळा आपण म्हणतोय, 15 दिवस दुधी भोपळ्याचा 1 कप सकाळी सकाळी उपाशी पोटी तुम्ही जर ज्यूस घेतला तर तसंही तुमचं रक्त शुद्ध होईल, युरिक ॲसिड पडून जाईल। आणि युरिक ॲसिड होण्याचे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर त्याला कारणीभूत तुमची पाचन अवस्था आहे। कारण की शरीरामध्ये जर समजा पित्त जसेच्या तसे रक्तामध्ये घुसले, तुम्हाला खूप मोठा हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे, पोट साफ होत नसेल तर मग तुमच्या शरीरामध्ये घाण म्हणजेच कचरा तयार होतो आणि ते काढण्यासाठी तुम्हाला पंचकर्म हे करणं जरूरी असतं। आमच्या शिवधाम सरकारमध्ये तुम्ही 3 दिवस किंवा 7 दिवस त्यासाठी राहून आपले युरिक ॲसिड पूर्णपणे पळवा व ज्यामुळे तुम्हाला युरिक ॲसिड झालेला आहे त्याचा पण तुम्ही इथं त्याच्यावर उपचार केला जातो। ह्या गोष्टीचा लाभ घ्या। ओम नमो नारायण।